पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वनगाव खडखडा येथे युवा एल्गार आघाडीच्या वतीने आमदार तथा माजी खासदार राजेंद्र गावित यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला। यावेळी माननीय आमदार राजेंद्र गावित यांनी आपल्या भाषणात नागरिकांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला। माझ्या मतदारसंघातील तसेच पालघर जिल्ह्यातील जनतेच्या समस्येसाठी मला माहीत आहे त्यांचे प्रामाणिकपणे निराकरण करण्यासाठी मी कार्ड कटिंग बंद आहे। जाती धर्माचे लोक कोणताही भेदभाव न करता जनतेसाठी कार्य करणे हाच माझा ध्यास आहे। कोणत्याही अडचणीसाठी नागरिकांसाठी माझ्याशी थेट संवाद साधावा असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदकुमार लिलका, महिला आघाडी प्रमुख तुलसी गडग, अंबोली, करंजीरा, धुंदलवाडी, सर्व रायतली, चिंचणी आणि इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या। इतर भागातील कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील समस्यांचे लेखी निवेदन माननीय आमदार साहेब यांना दिले। आमदार साहेबांनी तातडीने कार्यबंदी करण्याचे आश्वासन दिले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, नितेश दांडेकर, तालुका प्रतिनिधी, डहाणू। अशी आमची परिस्थिती आहे। वीज कनेक्शन आहे परंतु सिंगल फेज आणि 3 फेज नसल्या कारणाने आम्ही जे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या ज्या काही आम्हाला मोटर वगैरे मिळत आहेत ते आम्ही वापरू शकत नाही। त्या धूळखात पडलेल्या आहेत, गंजलेल्या पडलेल्या आहेत, अशा अवस्थेमध्ये आहेत आणि म्हणून आमच्या ग्रामीण भागामध्ये वीज ही 3 फेजची आली पाहिजे असं मला वाटते। वनपट्टे मिळालेत पण ते कमी मिळालेले आहेत, क्षेत्र कमी मिळालेलं आहे। वनपट्ट्यामध्ये नावं समाविष्टी करायची आहेत आणि दुरुस्त्या करायच्या आहेत। कलेक्टरांना सांगून सुद्धा कलेक्टर, सहाय्यक जिल्हाधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नाही। मागे जाधवर साहेबांना सांगून त्याने काही काम केले नाही आणि असे सहाय्यक जिल्हाधिकारी वनपट्ट्यामध्ये काही काम दुरुस्ती करत नाही आणि म्हणून सुद्धा माझा प्रश्न आहे की गावित साहेबांनी त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजेत। आमच्याकडे दवाखाने आहेत, गंजड सारखा दवाखाना आहे, आमच्या चंद्रनगरमध्ये दवाखाना आहे, परंतु तिथे डॉक्टर्स नाहीत। ही आमची एक खेदाची बाब आहे, दुःखाची बाब आहे आणि म्हणून आम्हाला सिल्वासा, वापी, सुरत, बलसाड या दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो। आदरणीय गावित साहेब त्याच्यावरती बोलतीलच। चिंचणी येथील एक बाबुळे तलाव आहे आणि बाबुळे तलाव ते खाडी, ही खाडी खूप खराब झालेली आहे, गाळ साचलेला आहे आणि त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये खाडी तुटुंब भरून वाहते आणि त्याचं पाणी शेतामध्ये आणि गावामध्ये शिरते आणि म्हणून ती खाडी साफ झाली पाहिजे असं ग्रामस्थांचे चिंचणीकरांचं म्हणणं आहे। चिंचणीमध्ये हिरोबा मंदिर ते पाटीलपाडा समाज मंदिर हे 100 मीटरचा जो रस्ता आहे तो झाला पाहिजे। आमच्या इथलं वणेचे ग्रामपंचायत सदस्य आलेले त्यांनी काही ठराव आणलेले आहेत। इथे रायतोली, चांदोड आणि गंजाड मध्ये बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ। आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढत। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।